नमस्कार मित्रो नमस्कार मित्रांनो. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं विसरलो होतो मी. वर्धा जिल्ह्यातले बॉबी जगदाळे मराठा हॉटेलचे मालिक यांनी माझ्यासोबत ह्या प्रकरणाची सुरुवात केली. सर्वात पहिले त्यांनी माझा गाण मारण्याचा व्हिडिओ बनवला होता. हे मला मागच्या वर्षी माहीत पडलं. एवढे वर्षापासून ही गोष्ट मला माझ्या बहिणीने, जावईने, माम्याने तिथे राहत असूनसुद्धा माझ्यापासून ही गोष्ट लपवली. त्यांनी माझा जो नशेच्या हालतमध्ये किंवा झोपेच्या अवस्थेत व्हिडिओ बनवला होता. हा माझा सर्वात पहिले त्यांनीच बनवला म्हणते असं मला मागच्या वर्षी माहीत पडलं. बॉबी जगदाळे नाव आहे त्या हॉटेल मालकाचं, मराठा हॉटेल मालकाचं. वर्धेला राहत होतो, आर्वी नाक्याच्या जवळ, ITI कॉलेजजवळ, ITI रोडवर त्याचं हॉटेल आहे, मराठा हॉटेल. बॉबी जगदाळे नाव आहे त्या हॉटेल मालकाचं. त्यांनी हा व्हिडिओ त्याच्या सहकार्याच्या हाताने, त्याच्या इतर स्टाफच्या हाताने हा व्हिडिओ बनवला होता असं मला माहीत पडलं मागच्या वर्षी. एवढे वर्षापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती माझ्याकडून. माझ्या बहिणीने, माझ्या जावयाने, हे लोक तिथंच राहते वर्धेमध्ये. माझे मामे पण राहते, त्यांना पण माहीत आहे ही गोष्ट. फक्त माझ्या वडिलाला ही गोष्ट माहीत नाही पडू दिली त्यांनी, कारण की तेव्हा माझे वडील जिवंत होते. ही गोष्ट आहे 2009 किंवा 10ची गोष्ट आहे. ही गोष्ट 9 किंवा 10ची गोष्ट आहे, 2000. तर ह्या 2 वर्षामध्ये त्यांनी माझा हा केव्हा तरी व्हिडिओ बनवला आहे. तर मी त्याच्या हॉटेलमध्ये 2007मध्ये किंवा 8मध्ये लागलो होतो. ते 2010पर्यंत मी त्याच्या हॉटेलमध्ये काम केलं, 10 किंवा 11पर्यंत. तर त्या 3 वर्ष काम केलं मी त्याच्या हॉटेलमध्ये. तर त्यांनी माझा हा व्हिडिओ बनवला सामूहिक अत्याचार करून. माझा गाण मारण्याचा व्हिडिओ हा त्यांनी सर्वात पहिले बनवला म्हणते. आणि त्याच्या अगोदर माझी खोटी बदनामी तिथल्याच कार्ला चौक येथे तंदूर हॉटेल आहे, मंदार अभ्यंकर नाव आहे त्या मालकाचं. त्यांनी माझी खोटी बदनामी करणं चालू केली आणि माझ्या मागं माणसं लावणं चालू केले. मी तिथे पण रूम करूनच राहत होतो. मी पहिलेपासूनच एकटाच रूम करून राहत होतो. तर त्यांनी माझ्या मागं माणसं लावणं चालू केले. आणि ह्या हॉटेल लाईनच्या लोकांचाच तिथच्या मला म्हणजे बदनाम करून मारण्याचा त्यांचा पहिलेपासूनच प्लॅनिंग होता. मी आता पार्ट टाईम म्हणजे मी मजबुरी असल्यामुळे, माझ्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि माझ्या घरच्या लोकांमुळे मी ह्या हॉटेल लाईनमध्ये मी काम करण्यासाठी मजबूर झालो होतो. तर त्या हॉटेलच्या मालकाने आणि ते हॉटेलच्या स्टाफने माझा फायदा उचलण्याचा प्रकार चालू केला आणि माझी खोटी बदनामी आणि मला मारण्याचे प्रकार चालू केले तेव्हापासून. तर सर्वात प्रथम मी तिथल्या गुलशन हॉटेलमध्ये लागलो होतो पार्ट टाईम काम करायसाठी, माझ्या बहिणीच्या त्रासामुळे. कारण की तिच्या घरी 6 महिन्यासाठी राहायला आलो होतो मी. तर हे टोमणे मारत जाय मला, त्याच्यामुळे मला मजबुरीनं पार्ट टाईममध्ये तिथे हेल्परचं काम करावं लागलं 6 महिने. आणि तेव्हापासून तिच्या नवऱ्याने माझी बदनामी चालू केली 2006पासून. हे मला आता माहीत पडलं. एवढे वर्षापासून ही गोष्ट लपून ठेवली होती माझ्यापासून. तिने आणि तिच्या नवऱ्यानं
मी गे आहे आणि नामर्द आहे ही बदनामी 2006पासून तिच्या नवऱ्यानं आणि तिनं बदनामी करणं चालू केली. मला भनकसुद्धा नाही लागू दिली ह्या गोष्टीची आणि मला माहीतसुद्धा नाही पडू दिलं. जेव्हा माझ्यासोबत आता 5 वर्ष पहिले अत्याचार घडला तेव्हा हे सर्व भांडाफोड झाला आणि सर्वाचे षडयंत्र सर्व फॅमिलीचे कारस्थान मला माहीत झाले. कारण की सर्व फॅमिली मला माझा जीव घ्यायच्या मागं मला बदनाम करायच्या मागं लागले होते आणि मला माझी जिंदगी बरबाद करायच्या मागं लागले होते आणि शेवटी माझ्या बहिणीनं जिंदगी बरबाद केली आहे. तर त्यांच्या विरोधात कारवाईसुद्धा नाही होत आहे पोलीसवाले आणि उलट ही जनता यांच्या विरोधातच बोलत आहे ना. माझ्यासोबत ही जनता रोज अत्याचार करत आहे, गे जनता. त्या गे जनतेचा गे जनता जास्त जबाबदार आहे मला इथे माझ्या इथं अत्याचारामागे. नागपूरची गे जनता आणि वर्धा जिल्ह्यातली गे जनता. ह्या गे जनतेला सर्वात प्रथम मारावं लागते. सर्वात पहिले ह्या गे जनतेलाच मारावं लागते. लवडे कापून पेटवणार आहो मी तरी ह्या जनतेला. ह्या लवड्या जनतेला लवडे कापून पेटवणार यायले मी जिवंतच नाही ठेवत. हे जबरदस्ती माझ्यासोबत अत्याचार करत आहे. माझी असलियत माहीत असून, माझ्या प्रकरणाची सर्व असलियत माहीत असून हे नागपूरची गे जनता आणि वर्धेतली गे जनता मला काम पण नाही करू देत आणि राहू पण नाही देत आहे. ह्या गे जनतेला लवडे कापून पेटवणार आहो मी. कानून व्यवस्था जरी यायले सजा नाही देईन तर मी तर यायले जिवंतच नाही ठेवणार आहो. मी यायले लवडे कापून पेटवणार आणि याच्या माया बहिणी यायले नंग्या पेटवणार आहो. तर ही गोष्ट मी तुम्हाला मुद्दामून सांगत आहो. माझ्या ह्या हॉटेल लाईनच्या माणसाचा आणि हॉटेल लाईनचा आणि ह्या नागपूरमधल्या पण हॉटेलच्या मालकाचा माझ्यासोबत अत्याचार करायचा गेल्या 2 वर्षापासून यायनं पण अत्याचार करणं चालू केला आहे. इथल्या नागपूरच्या हॉटेल मालकांनी आणि इथल्या त्याच्या हॉटेलच्या स्टाफनी. जिथे मी ज्या हॉटेलमध्ये काम केलं त्या हॉटेल मालकांनी आणि तिच्या स्टाफनी माझ्यासोबत अत्याचार केला जबरदस्ती. आणि हे सर्व प्रकार झोपेमध्येच होत आहे आणि झोपेमध्येच मुद्दामून करत आहे. कारण की त्यांना माहीत आहे माझ्या घरच्या लोकांनी झोपेमध्ये जादूटोणे केले. त्याच्यामुळे हे मला झोपेमध्ये मारायसाठी रात्र जागे राहते इथले पब्लिक आणि गाड्या घेऊ येते. आणि ह्या फ्लॅटमध्ये एक तर मी CCTV कॅमेरेवाला यायच्या ह्या त्रासामुळे मी CCTV कॅमेऱ्याचाच फ्लॅट पाहणार होतो. पण मला CCTV कॅमेरावाला फ्लॅट भेटला नाही. त्याच्यामुळे मला मजबुरीनं हा फ्लॅट करावा लागला. तर हे त्याला माहीत होते ह्या घरमालकाला अगोदरच. तसं तर पूर्ण जनतेलाच माहीत आहे नागपूरच्या. तर ह्या घरमालकांनी ह्या गोष्टीचा फायदा उचलला आणि पहिल्या दिवशीपासूनच अत्याचार करणं चालू केले माझ्यासोबत. त्या घरमालकाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्या बायको पोट्टेसकट आणि नंगे करून मारायला पाहिजे ह्या घरमालकाला भर चौकामध्ये. कारण की पहिल्या दिवशीपासूनच ह्या मादारचोदानं माझ्यासोबत लवडे गाण मारायची आणि लवडे लावायची यायनं सुरुवात केली आहे. याला तर मी लवडा कापून पेटवणार आहो बायको पोट्टेसकट. पोलीसवाल्याच्या समोर पेटवणार ह्या मादारचोदाले. आणि ह्या वरतून मला पैशासाठी त्रास देत आहे ह्या मादारचोद. याले जर अत्याचार करायची होती ह्या मादारचोदा घरमालकानं मला फ्लॅट द्यायला नाही पाहिजे होता. याले बायको पोट्टेसकट पेटवणार आहो मी पोलीसवाल्याच्या समोर आणि याच्या पूर्ण बिल्डिंगमधल्या लोकायली पेटवणार आहो. ह्या बिल्डिंगमधली हे जेवढे झोपडपट्टीतले लोक आहे ह्या लवड्याली पेटवणार. ह्या गे जनतेले ह्या गे पब्लिकले पेटवणारा लवडे कापून मादारचोदाईले याच्या मायबहिण्या सगट पोट्टे सगट पेटवणार आहो ह्या मादारचोदाईले. यायले मादारचोद गे जनतेले इथचे पोलीस प्रशासन सपोर्ट करत आहे. आणि एवढे सामूहिक अत्याचार होऊन रोज माझ्यासोबत पोलीसवाले चुपचाप तमाशा पाहत आहे मादारचोद. त्याच्या विरोधात कारवाईसुद्धा नाही करत आहे. आणि मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर मस्त गोष्टी करते. रोज याच्यासोबत असं झालं, तिच्या घरमालकाने तिच्या लोकांना असे अत्याचार केले, असे मादारचोद माझ्यासमोर गोष्टी करते. तर पोलीस कर्मचाऱ्याला पण इच्छा फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे मादारचोदाईला. कारण की ते सर्व माझ्या ह्या परिस्थितीला तेच जबाबदार आहे मादारचोद. त्यानं जर वेळेवर कारवाई केली असती माझ्या घरच्या लोकांच्या विरोधात तर हे माझ्यावर वेळ आली नसती. त्यानं माझ्या घरच्या लोकांच्या विरोधात सामूहिक अत्याचार करूनसुद्धा FIR सुद्धा नाही लिहिली. आणि त्याने उलट आरोपीसारखेच माझ्यासोबत अत्याचार केले, माझ्यासोबत गाण मारण्याचे अत्याचार केले पोलीसवाल्यानंच. तर त्या पोलीसवाल्याला पण लवडे कापून पेटवणार आहो मी. तुम्हाला हे कानून व्यवस्था सपोर्ट नाही करत आहे.
आणि मला रोज प्रश्न पडतो की मी ह्या मादरचोदाच्या अत्याचारामुळे मला रोज प्रश्न पडते की मी कुठं झोपू आता. ह्या मादरचोद घरमालकाला तर लवडा कापून पेटवणारा, नंगा करून भर दिवसा लवड्याले त्याच्या बायको पोट्टे सगळं पेटवणारा मादरचोदाले. आणि उलट ह्या मादरचोद मला पैशासाठी त्रास देऊन राहिला. ह्या मादरचोदाईले सर्व हकीकत माहिती आहे. मला पैशानं पण लुबाडत आहे आणि शारीरिक पण त्रास देत आहे हे मादरचोद. हे नागपूरची गे जनता. ह्या मादरचोद जनतेला सर्वात लवकरात लवकर मारण्याची कारवाई करावी अशी माझी विनंती आहे न्यायव्यवस्थेला. आणि माझ्या हितचिंतकायला पण मी सांगत आहो हा मॅसेजद्वारे. आणि लवकरात लवकर यांच्या विरोधात कारवाई करा. आणि हे मला पागल झाले म्हणत आहे असे मादरचोद हे इथले गे जनता आहे, साली नागपूरची गे जनता. हे साले स्वतःच मादरचोद पागल आहे भोसडीचे. आणि हे रोज अत्याचार करून मलेच उलटे पागल आहे म्हणून असे टोमणे मारते मादरचोद. माझ्या आजूबाजूला मी जेव्हा घराच्या रूमच्या बाहेर निघतो तेव्हा हे मादरचोद पब्लिक इथची पागल पब्लिक साली गे पब्लिक नागपूरची मलेच पागल आहे म्हणून हे मादरचोद हे नागपूरची जनता गे जनता मले टोमणे मारते. याच्या मायबहिण्याचा यायले सपोर्ट याच्या मायबहिणी यायले सपोर्ट करून राहिले आहे इथच्या लोकायले. याच्या मायबहिणीला नंग्या पेटवतो ना याच्यासमोर लवडे कापून. याच्या मायबहिणीला नंग्या पेटवतो साल्याले याच्यासमोर यायचे लवडे कापतो ना पहिले. यायच्या मायबहिणीले आणि यायले पोट्टी बाट्टी नाही आहे ना. हे आपल्या पोट्टीची गाण मारायला पाहिजे. मायवाली झोपेमध्ये गाण मारासाठी रात्रभर रोज जागी राहते साले मादरचोद. हे गे जनता ह्या गे जनतेला लवडे कापून समोर नायनाट करणार ह्या नागपूर जिल्ह्यातल्या गे जनतेचा मी. त्याच्यासाठीच माझा ह्या जन्म झाला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या गे जनतेला आणि वर्धा जिल्ह्यातल्या गे जनतेला. ह्या दोन जिल्ह्यातल्या गे जनतेला मी समोर नायनाट करणार आहो आणि स्मशान घाट बनवणार आहो. आणि इच्छा बायका पोट्टेला पण मारणार आहो. इच्छा बायका एक नंबरच्या मादरचोद बायका आहे नागपूर जिल्ह्यातल्या आणि वर्धा जिल्ह्यातल्या. यायले नंग्या करून पेटवणार ॲसिड टाकून पेटवणारा नंग्या करून. मिरची पावडर टाकून याच्या पुदीमध्ये मिरच्या पावडर टाकून आणि जळलेले कोळसे टाकून यायले पेटवणार आहो. आणि यायचे डोळे फोडणार आहो. आणि यायच्या घरातल्या लोकायले लवडे कापून पेटवणार आहे ह्या गे लोकायले. ह्या नागपूरच्या गे जनतेले न वर्धेच्या गे जनतेले लवडे कापून पेटवणारा भर दिवसा. हे मले झोपीमध्ये रात्री अत्याचार करते ना माई गाण मारते रात्री झोपीमध्ये. मले रूममधून उठू झोपीमधून मी यायले दिवसा गाण मारणार आहो मी यायची दिवसा गाण मारणार आहो. लवडे कापून ठेवीन. लवडे कापून गाण मारून यायचा व्हिडिओ बनवीन आणि यायले पेट्रोल टाकून पेटवणार आहो ह्या गे जनतेले. हे माई रात्री गाण मारते ना मी यायची दिवसा गाण मारणार आहो लवडे कापून आणि यायले लवडे कापून पेटवणार आहो याच्या मायबहिण्याच्या समोर. आणि याच्या मायबहिणीलाही पेटवणार आहो लवडे कापून. आणि पोलीसवाल्यालाही पेटवणार आहे याच्यासोबत. पोलीसवाल्याची बी लवडे कापणार आहो याच्यासोबत. तर ही गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगितली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वाला माहीत झाला पाहिजे. आणि कानूनी व्यवस्थेतल्या जे इमानदार लोक आहेत त्यांना माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. हे कानून व्यवस्थेच्या आणि ॲडव्होकेट लोकांना माझी नम्र विनंती आहे. आणि कानून व्यवस्थेच्या इतर इमानदार लोकांना पण नम्र विनंती आहे. जय हिंद, जय भारत.